संभाजी महाराजांनी पुढाकार घ्यावा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाजाला 40 एकर जागा मिळावी। तसंच आज जो आपल्या शासनाचा 50,000 कोटी रुपयाचा निधी जो आपल्या मराठी तरुणांच्या उद्योगाला व्यवसायाला भांडवल मिळेल किंवा शेतकऱ्यांना कर्ज मिळेल अशा स्वरूपात जो वापरला जाऊ शकतो असा सगळा निधी बुडला जातोय आणि याच्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं। पण या निवेदनाची आजपर्यंत कुठली 1 महिना झाला ही निवेदनं ह्या पदाधिकाऱ्यांनी राज्यांपर्यंत पोहोचवलेलीच नाही आणि राज्यांना सतत सांगितलं की हार घाला, कधीच हार नसतो। 4 वेळा वॉर्निंग दिली। कुठल्या प्रकारचा सगळा गलत कारभार आहे इथल्या पदाधिकाऱ्यांचा। छत्रपतींना गहाळ ठेवून सगळं स्वतःचे संधी साधू करतायत हे पदाधिकारी आणि छत्रपतींचा वेळ वाया घालवत आहे आणि आज आमच्या मागण्या छत्रपतींपाशी पोहोचाव्यात म्हणून आम्ही आंदोलन करणार आहे आणि या महाराजांची आणि इथे येणाऱ्या मागणींची जी मस्करी केली जाते त्याच्या बदल्यात आम्ही या पदाधिकाऱ्यांचा निषेध करणार आहे आणि या ऑफिसला सगळं आम्ही काळा हे करून याचा निषेध करून आमच्या मागण्या थेट छत्रपतींपाशी तुमच्या माध्यमातून पोहोचवणार आहे। जय शिवराय। किती दिवसापासूनची मागणी आहे? आमची 2-3-4 वर्षाची मागणी 4 वर्षात पूर्ण होऊ शकत नाही। हे सगळं आंदोलन करून आपली मागणी हो 100% राजदखल घेतली। हो आहे काय कसं आहे सगळ्यात महत्वाचं आम्ही मूर्ती व्यवस्थित ठेवलेली आहे काय संभाजीराजांना एकच महत्वाचं सांगणं आहे माझं की यांनी या कामगार लोकांनी किंवा यांच्या कार्यालयातल्या लोकांनी ह्या मूर्तीची पूजा केली नाही। त्यांना अजिबात हक्क नाही की इथं मूर्ती ठेवायचा म्हणून ही मूर्ती मी स्वतः घेऊन जाणार आहे आणि छत्रपती संभाजीराजे ज्या दिवशी आमच्या मागण्या पूर्ण करतील त्या दिवशी ही त्यांना परत सन्मान देऊ। संभाजी महाराजांची धर्मवीर पद ठेवण्यासाठी पुढाकार घेतील त्या दिवशी आम्ही महाराजांना ही मूर्ती